सुरुवातीला पाहणार आहोत आजच्या महत्त्वाच्या अशा 3 लक्षवेधी बातम्या। पहिली लक्ष वेधून घेणारी बातमी आहे ती म्हणजे लातूरमधून। लातूरमध्ये तटकरे यांच्या पत्रकार परिषदेमध्ये झालेल्या तुफान राड्यासंदर्भातली ही बातमी आहे। संपूर्ण राज्यामध्ये या घटनेचे पडसाद उमटतायत। छावा कार्यकर्ते यांनी कोकाटे यांच्या विरोधात निवेदन देताना अंगावर पत्ते फेकल्यामुळे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते हे भिडलेले होते। अंगावर पत्ते फेकणाऱ्या छावा संघटनेचा कार्यकर्ता विजयकुमार घाटगे पाटील याला राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी अमानुष मारहाण सुद्धा केलेली होती। मारहाणीच्या निषेधार्थ आज सर्वपक्षीय लातूर शहर बंदचं आवाहन करण्यात आलंय। कोकाटे यांच्या राजीनाम्याची सुद्धा मागणी जोर धरू लागलेली आहे। त्याचबरोबर या सगळ्या घटनेबरोबरच सुरेश चव्हाण यांनी या प्रकरणानंतर दिलगिरी व्यक्त केलेली आहे। त्या संदर्भातले अपडेट्स आपण या बातमीपत्रामध्ये घेणार आहोत। तर दुसरी लक्षवेधी बातमी आहे ती म्हणजे संसदेच्या पावसाळी अधिवेशनासंदर्भातली। आजपासून 21 ऑगस्ट पर्यंत संसदेचं पावसाळी अधिवेशन हे राहणार आहे। अनेक मुद्द्यांवरून विरोधक सरकारला कोंडीत पकडण्याच्या तयारीत आहे। तर भाजपच्या नेतृत्वाखाली एनडीए सरकार या अधिवेशनाला त्यांच्या कायदेविषयक अजेंड्यानं सुरुवात करायला उत्सुक आहे। त्यामुळे त्या संदर्भातली माहिती सुद्धा आपण या बातमीपत्रामध्ये जाणून घेणार आहोत। तर तिसरी लक्ष वेधून घेणारी बातमी आहे ती म्हणजे मराठी हिंदी वादासंदर्भातली। भाजपच्या गुजरातमधील आमदारानं नवी मुंबई आणि सीवूड्स मधील पक्ष कार्यालयाची पाटी पुन्हा एकदा गुजराती करून मनसेला डिवचलेलं आहे। त्यामुळे काय नेमकं त्या ठिकाणी घडलेलं आहे त्याचे सुद्धा अपडेट्स आपण या बातमीपत्रामध्ये जाणून घेणार आहोत।